तर गारगाई प्रकल्पामुळे मुंबईला पाणी मिळेल. दमणगंगा प्रकल्पाचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले, त्यातला प्रकल्प आहे दमणगंगा पिंजा. पण त्याचं काही झालं नव्हतं. आपण ते आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि गारगाई प्रकल्प त्यालाही आपण मान्यता दिली. गारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे आणि दमणगंगा पिंजाच्या माध्यमातूनही 13 टीएमसी पाणी मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्टर पूजन करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरवर जे प्रेम आहे, भाजपचं असेल, ह्या सरकारचं असेल, हेच पोचण्यासाठी गारगाई धरणाच्या मागे लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याच्या मागे लागलेत. आणि दुसऱ्या बाजूला 45,000 कांदळवनाची झाडं हे देखील एका ब्रिजसाठी कापणार, जिथे टनेलिंग करू शकतात, जिथे स्पॅन वाढवून झाडं कापण्याची कमी करू शकतात. पण ते न करता नुसतं वाळवंट करायचं आहे, ह्यासाठी एका बाजूला हे चालू आहे. पर्यावरणासाठी कोणी बोलूच नाही, ही भाजपची जी भूमिका आहे ती देशाला अत्यंत घातक आहे आणि हा धोका हा वाढत जाणार. तर स्थायी समिती अध्यक्षांची यावर काय प्रतिक्रिया आली आहे ती पाहूयात. मुंबईकरांना पाणी मिळण्यामध्ये आम्हाला झालीतलं शुक्राचार्य व्हायचं नाही, तर हा प्रस्ताव लवकरात लवकर त्याचं प्रेझेंटेशन द्यावं, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. 11% अभाव जो आलेला आहे तो अंदाजित रकमेच्या समान आणावा आणि त्याचबरोबर त्याच्या सगळ्या परवानग्या लवकरात लवकर प्राप्त करून हा प्रस्ताव लवकरात लवकर स्थायी समिती समोर आणावा. स्थायी समिती मुंबईकरांना पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ इच्छिते.